आय एम फाईन एव्हरीबडी. तर भाऊजी बघा आजच आणलं दवाखान्यातनं तरी बसत नाही. त्यांचा चुकून बंद आहे. जवळजवळ त्यांचं 2-2.5 हजाराचं नुकसान झालेलं आहे. गड्यासारखा गडी घरात बसून जर राहिला तर त्याचं दुःख फक्त त्या आजारी माणसालाच कळतं की आपण घरात पडू नये आणि उद्या येणारे पैसे आज आपलं बुडल्या. तर आता हे दुःख तर त्यांना आहेच सोडा, पण मी थोडीशी मदत करू लागते त्यांना. तर मी फड घालते. तर ही ठोकळ्याचा फड घालायला भारी वाटतं. 4 इंचची इट झिपती बरं का, पण ह्याला लय कष्ट लागतं. जरा 4 वेळा वाकायला लागतं ना. आणि ठोकळ्या इटाचं काय होतं माहितीये का, 11 इटा नेल्या की खडांग उभा. ह्याला 22 इटा लावावं लागतं त्या. तर बघा मी फड लावताना का नाही भाऊजी तिकडे मूळ घालतात आहे आणि मी इकडं फड घालते या. तर मला तुम्हाला हे सांगायचंय, स्वाती जरा इकडे जरा अलीकडे. हा कसं आहे माहिती का, वारं कावर सुटलंय ना, कागद ही चालली उडून आणि कागद उडून गेली का ते तारावर जाऊन अडकते ते आणि मग लाईटीवाल्याचं नुकसान होतं. मग लाईट बंद ठेवा, मग काय काय कुठं न करा आणि ती पुन्हा कागद काढा. झालं होतं वाटतं 1 वर्ष तसं. तर मला तुम्ही कमेंट करता त्याचं काय वाईट वाटत नाही बरं का. कधी कधी वाईट वाटतं. तर एक कमेंट मला बहुतेक हसल्यासारखीच आली या. मग म्हणलं चला एक व्हिडिओ करावा. म्हणलं आता आपण काय 2-2 व्हिडिओ टाकतोय, आपल्याला जरा 2 पैशाची गरज आहे का नाही. आजारी पेशंट जर काम करू शकतं तर तुमची राहता काय करू शकत नाही. आणि काम करणं हे काय माझ्यासाठी नवीन नाही. तर मला तुम्हाला हे सांगायचंय की एक कमेंट आली की ही राधाताई रोज का ह्याच्या त्याच्या दारात हिंडती मटणासाठी. कमेंट वाचून का ना थोडं बरं बी वाटलं, थोडंसं हसायला पण आलं. पण म्हणलं चला चांगला विषय आहे म्हणलं. हा बघा ही ह्यासाठी स्वातीकडे येऊ वाटत नाही मला. डोळा जायचा भुकूत आला माझा. तर राधाताई रोज मटणासाठी काय हिंडती गावोगावी. काय माहिती का, मटणाची दुकानं मला दिसत नाही. ते माझं डोळा फुटल्यात आहे आणि मला मटण बी भेटत नाही. अख्ख्या जगामध्ये का नाही मी गावोगाव हिंडायला मला इष्टी भेटते, मला गाड्या टमटमी रस्ता सगळं दिसतं, फक्त मटणाचं दुकान दिसत नाही. म्हणून मी रोज एका घरी मटण खाण्यासाठी जाते. कारण मटण खाणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ती मी खाणारच. भल्या मला ती का नाही जगात कुठंही जायची वेळ आली तरी पण मी जाणार, पण मटण खाणार. कारण मटण खायसाठी तर राधाताई हिंडती. वाऱ्यानं आवाज माझा लांब जात असेल तिकडं, म्हणून मोठ्या वरडती. कसा ही व्हिडिओ आता हा बघा, रात्री काय मटण खाय घावलं नाही. आज मटण खायचंय. इकडं तोंड केलं ना की पाटीतली चूल लय उडायला लागली डोळ्यात. म्हणून स्वातीला म्हणलं जरा इकडून उभा राहा म्हणलं व्हिडिओ करायला. तिला फड लावं लागते ना, मग मी पण लावं लागत होती. मग म्हणलं चला काम करत म्हणलं तिचं काम बी होतंय आणि आपला व्हिडिओ पण होतोय. तर ही घरामध्ये पेशंट आहे आणि ती पण बीपीचं पेशंट असताना राधाताईनं का नाही मटण आणायला लावलं. म्हणलं भले तुमच्या गोळ्यांना तिकडे काडी लागू द्या, आग लागू द्या, पण मला पहिलं मटण आणा. कारण मटण खायचं हेच वर आली मी. मटणाची दुकानं आमच्या इकडं नाहीच, म्हणजे असली तरी मला दिसत नाही. माझ्या डोळ्यात ते मटणाचं दुकान दिसलं की डोळ्यात माझी माती पडते. ही दुर्वा पडतोय का वाऱ्याचा आलेलं. कसं येतं जीवाचा हाल. काय त्या मटणाच्या विषयानं का नाही वारं का नाही
दिसलं की डोळ्यात काहीतरी वारं जात या, माती जाते, फुफुटा जातो या. आणि मटणाचं नाव काढल्यावर बी हा, आणि मटणाचं नाव काढल्यावर बी जायला लागली माती बदा बदा. म्हणून मी रोज एका गावाला हिंडते या, घरोघरी हिंडते या मटण खायसाठी, फक्त मटण खायसाठी. मला कुणाशी काही घेणं देणं नाही, फक्त मटण, नुसतं मटण. काय बोलता, कसं बोल, जरा तर कळायला पाहिजे माणसांना की अरे ह्या गावावरनं त्या गावाला जायला कमीत कमी माझा 100-500 रुपये खर्च होतो. मटणाच्या बोटक्या मी खाते 2 नाही तर 4. मग तुम्ही सांगा, मी छटाकभर बी मटण खात नाही आणि 500-600 रुपयाच्या आईला घोडा लावून तिथं राधी झक मारती या. माझ्या कामासाठी आडल्या नाडलेली कामं असतात म्हणून माणूस जातं इकडं तिकडं, अडचणीला कुठंतरी जवळ पाहुणा आहे म्हणून तिथं पाऊल वाटवाकडी करतं. बरोबर आहे का नाही? आता माझं काम इथं दाखल्यासाठी होतं आणि तसं दाद्या पण आजारी होता म्हणून मी आली होते. आता त्यांना वाटलं त्यांना मला मटण आणावं किंवा स्वाती म्हणली असन, मला काय त्याच्याशी माहीत नाही, घेणं देणं नाही. भले स्वातीनं मटण आणलं, खाल्लं, तर ही काय म्हणते ती की राधी गावगाव काय हिंडती, घरोघरी काय हिंडती, तर मटण खायसाठी. अहो मला गेल्या बारीनं कमेंट आली, ते राजताईला मटण आणलं नाही का? मग मी म्हणलं आता ह्या बारीनं आणावं. तुम्ही उभे उभेच गेला नाही का सकाळ सकाळ दिवस उगवायला? पण तू सांग, 500 रुपयाचं ते म्हणजे किती, कोंबडी आणली किंवा चिकन मटण आणलं, मटण आहे 800 रुपये किलो. जाऊन येऊन जाऊन मला तेवढंच पडतं का नाही? मग माझ्या घरी काय मला मटण बघायला भेटत नाही का? आणि मटण म्हणजे अशी काय मोठी चीज आहे की ती आयुष्यात कधी मी खाल्लीच नाही म्हणून ते खायसाठी हिंडते. काय लाकानो, काय बोलता? तुम्हाला भेटत नसन ना कदाचित, तुम्हाला मिळत नसन किंवा तुम्ही मटणाला हावरट असतात म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. पण माझ्यावर प्रेम दाखवणारे मला आवर्जून ये म्हणतात, पण मला सवड होत नाही. जितकी पण सवड होते तेवढी मी जाते, कारण तेवढी मी का नाही माणसं कमवल्यात. रक्ताचे गेले कुच खात, त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मी इतकी नाती कमवल्यात ना, तर मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मड्यावर रडाय सुद्धा परकीच असणार आहे. आणि माझं एवढं कौतुक करतात. अहो काय काय लोकांना तर का नाही दारात गेला पाण्याचा गलास भरून तांब्या भरून लवकर देत नसते, या घरात सुद्धा म्हणत नसतील मला आवर्जून ये म्हणून माझ्यासाठी मटण आणतात. म्हणजे मी काय असेल जरा तो डोसक्यात घ्या, तुमच्या नादानं माझा फडबी राहील आणि तुमच्या नादानं डोकं मॅड होईल, मॅड. काय माणसं बी हाय ती आणि काय मटण म्हणजे का ना मिळते जिनस आहे वय. माझ्या घरात मी लाखातलं एक खाती या, पण तिला वाटलं असं आणा, परत निलेश दादाला बी वाटलं आणा, आणि मी कुणाच्या बी इथं जाऊ द्या मला मटण आवडत नाही. पण समोरच्यानं बनवलंय, आपल्याला जेवायला वाढलंय म्हणून मी खात असते. चला आपण फड लावू. बघच होते, तुला काय मी दुःख दिलं का? मटण आण म्हणूनच बसली होती का? नाहीच की. आमच्या घरी मी मटण खात नाही का? अहो जाऊ दे, हे असंच बोलणारे असते ते. काय मग त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी नाते सोडायचे काय? लागलेलं नाही. मी माझा स्वतःचा संसार बघते, स्वतःच खाती पिती, स्वतःच बघूनच्या बघून मी 4 माणसं अशी पण बघते की जेणेकरून ती माझ्या खाण्यापिण्यापासून बघितलं. मागच्या व्हिडिओमध्ये निलेश दादानं गेल्या वेळेस का नाही एवढी सुंदर साडी घेतली होती की सख्या भावानं 10 रुपये सुद्धा ताटात कधी टाकलं नाही किंवा आमच्याकडून राखी बांधून घेतली नाही. आज त्या निलेश दादानं माझ्याकडं मला 10 किलो तांदूळ दिलं, 1 पोत ही दिलं, शेंगा दिल्या, परत अजून किलोभर लसूण दिला, 2.5-3 किलो कांदा दिलं, शिवाय सगळ्यात महत्वाचं 4 चपात्या बांधून दिल्या, त्याच्यावर साखर दिली. कशासाठी? का आमच्या घरी चपाती भेटत नाही? चपाती खायला प्रत्येकाच्या घरी भेटतं, पण त्यांना मला प्रेमानं बोलवलं आणि मी पण त्यांना मदत म्हणून दिली. त्यांना तर काय मला आवडून कामासाठी बोलवलं नव्हतं का? काका आणलाय हार घालाय आता आमच्या पोटाला. असं असल्यावर लय बरं आहे ना. कुणाला? मी बसली म्हणून नाही बसले नाही, ते बी करतच होत्या. त्यांना मॅच म्हणलं तू मोबाईल तर का जरा म्हणलं. म्हणजे शूटिंग चालू आहे काय? शूटिंग चालू आहे, शूटिंग हिरोईन आहे मी. अयो
हिरोईन आहे मी बाळवण्याची. काळवणीची हा काळवणी कुठली कारखाना आहे ती? कारखाना आदिनाथ कारखान्याच्या तिथंच राहते. तिथली हिरोईन आहे मी. बर बर बर. हिरो हिरो घरीच आहे. हा. हिरोला आणायच नव्हतोय. हिरोला धोका दिला म्हणून ती दारू पित पडले घरीच. पडले हा थापटायचं जरा त्याला. मी इकडून कोण फुकटायचं आता तिकडे. माझ्यावर तुझा आवाज आहे बघ खणखणीत बोलायचा. खणखणीत बोलायचं तसलं मेंग्यावानी नाही बोलायचं. हा मी गावने बोलायचं. काय गरज आहे खाल्ल्या पिल्ल्याला दाखवायचं आरडून वरडून. पटलं होय म्हणते नाही तर सोडून देते. मग काय तर पटल ते ऐकल ज्याला नाही पटल ते गप्प बस. लांब जाईल. काय करायचंय आपल्याला? आपल्या काय कोण पळीभर आमटी देत ए! आपल्याच कष्टाने करायचे ना आपल्याच कष्टाने खायचे नाही, एकदम आणि स्वतःच्या हिमतीनं बोलायचं लोकांच्या जीवावर नाही. चालू आहे ते मग तावा बोलते काय तू तो पण येतो म्हातारं बाबा हाय का? हसते का येड? जाऊ येड कशाला तर झालं आता घे तू फड लावून नाही झालं आबाळ भरलाय वारं सुटलंय. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये.